म्हणून त्या दिवशी मी आलो. अहो चुपचाप बसा ना तुम्ही, शांत बसत जा ना. मी पहा ना कशी शांत आहे म्हटलं. एवढ्या बचर बचर करणारा नवरा भेटला बापा मले. काय सांगा काय नाही माणसाले, सारं डोकं दुखून जाते माणसापैकी. अहो चुपचाप बसा ना. काय कटकट लावून देता माय मांग जेव्हा पाहिजे तेव्हा. कामाच्या मना चबर चबर कमी करत जा ना जराशे. मी पहा ना कशी शांत आहे म्हटलं. काही मी पहा ना, मी पाय ना करत नका जाऊ तुम्ही. माय ऐकून घेत जा जराशे. मी चहा मान अहो चुपचाप बसा ना तुम्ही. काय चामान करता. मी कामं करून राहिली ना. कामाच्या मंदा करते बाई. या माणूस काय देवा मला माणूस दिला. माय पदरी पाडून टाकलाय असा. मी तर कपडे काय कपडे कोणी धुतले माले. कपडे मीच धुतले. मी काय म्हणतो त्या दिवशी मी आलो. अहो चुपचाप बसा ना तुम्ही, शांत बसत जा ना. मी पहा ना कशी शांत आहे म्हटलं. एवढ्या बचर बचर करणारा नवरा भेटला बापा मले. काय सांगा काय नाही माणसाले, सारं डोकं दुखून जाते माणसापैकी. अहो चुपचाप बसा ना. का हो त्या दिवशी मी बार भरून समोर आलो. किती मस्त वास येत होता. मस्त त्या बार वाजवून मस्त भाजीचा वास येऊन राहिला होता. काय बापा, जिथं तिथं भारतात असे जिथं तिथं बार बनवून ठेवले आहे का. माणसं जिथं जिथं बार दिसले तिथं तिथं असे पाणी सुटते माणसाच्या तोंडाले. तर तहान लागते कोण्या माणसाले. बरोबर बार दिसले का तिथंच उभे राहते. मला तहान लागली वा म्हणते. का हो मी तर जराशीच पेतो. लोकांसारखा सडक्यावर झोपतो काय मी. काही जराशी पेता जराशी करता करता म्हटलं सगळी सवय लागून जाते. तुम्ही सांगा बायकांनो, ज्या ज्या घरात माणसं दारू पेत असन त्या घराचा पूर्ण उद्ध्वस्त होती की नाही होत. तुमचा आवाज नाही होऊन राहिला. जेवण नाही केलं का तुम्ही. माझा आवाज बसून गेला इथं ओरडू ओरडू. तर मी लोकांसारखं रस्त्यावर पडत नाही की थोडासा पॅक भेटतो, जेवण करतो, झोपून राहतो. त्यांना काय होते दारू पिल्यानं. तुम्हाला सांगितलं ना, घोलाचे घोले एवढाले भरता खऱ्याचे. हो बाबा इकडून भरता तिकडून भरता. आणि एवढीशी म्हणता पुरी पिऊन घेता. पुरा शरीर खराब होते म्हटलं दारू ना. माणसं म्हटलं बायकोचे टेन्शन दारू पेते. बाजूवालीचं टेन्शन, घराचं टेन्शन, तू यायला टेन्शन. जास्त टेन्शन बाजूवालीच राहते माहित आहे काय. हा बाजूवाली लाईन मारते ना तुमच्यावर, म्हणून तुम्हाला टेन्शन राहते जास्त. म्हणून आता मग जास्त मागा लागशील ना. 90 पॅन तुम्ही, तुम्हाला 90 काय फाईन टी नाही पिऊ देणार. तर धन्यवाद. इथून आता आम्हाला जायला भरपूर वेळ होते आणि इथे म्हणजे भरपूर कलाकारांनी आपली चांगली कला सादर केलेली आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक श्री नंदेश्वर भाऊ नंदेश अंबाडकर साहेब आणि आम्हाला ज्यांनी बोलावलं श्री प्रभाकर वानकर साहेब यांचे आम्ही आभार धन्यवाद मानतो की इथे आम्हाला त्यांनी निमंत्रित केलं.